मालवण येथील जी दुर्घटना या देशामध्ये जी घडलेली आहे, छत्रपतींचा पुतळा जो नव्यानं बांधण्यात आला होता 8 महिन्यापूर्वी तो कोसळला आणि संपूर्ण देश जो छत्रपती शिवरायांबद्दल अस्मिता आपली प्रत्येकाची आपल्या जीवनक्रमामध्ये असते आणि तो कोसळल्यानंतर जे दुःख झालं आणि ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन खऱ्या अर्थाने जरी आम्ही राज्य शासनामध्ये असलो महायुती जरी असली तरी आमच्या देखील एक वैयक्तिक भावना छत्रपती शिवरायांबद्दल आहे। आता मी तर सुभेदार खंडोजी मानकरांचा वारस आहे, त्यामुळे त्या परंपरेची स्वराज्य निर्मितीच्या परंपरेमध्ये छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे। आणि जी म्हणजे ज्या लोकांना हे काम दिलं होतं म्हणजे शिल्पकार असतील, कोण आर्किटेक्ट असतील, त्यांनी संपूर्ण तेथील हवामानाचा पावसाचा अंदाज या सगळ्या गोष्टीचा असणारा प्रभाव कोकणामध्ये असणारं जे वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून हा पुतळा उभा करायला पाहिजे होता। आणि एवढ्या घाई गर्दीने हा पुतळा उभा आपण बघितलं की अरबी समुद्रामध्ये देखील शिवस्मारक उभं राहणार होतं, पण काही अडचणींमुळे ते उभं राहू शकलेलं नाही। परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील आज या निमित्तानं आम्ही निवेदन देतोय की पुण्यामध्ये देखील महापुरुषांचे काही पुतळे आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करायला पाहिजे, त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे ना। अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही ही भावना आमची निश्चितपणानं आहे। एक पुतळा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने उभा करू शकत नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय आहे या जाणीवेतून खऱ्या अर्थानं आजचं हे आंदोलन केलेले।